त्यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर डायरेक्ट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। पोलीस स्टेशनला गेलो मॅडम। काल जेव्हा त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली त्यावेळेस काल आम्ही त्यांच्या विरोधात NCR देऊन आलेलो आहे। हो, अशी अपेक्षा आहे की आयुक्त साहेब आमच्या मागण्या ऐकून घेतील आणि काय ते योग्य तो निर्णय घेतील। मनमानी करतात, जे आर्थिक भ्रष्टाचार करतात त्यांच्या विरुद्ध आयुक्त साहेबांनी कडक कारवाई करावी। काय सांगणार तुम्ही? महानगरपालिकामध्ये आलेले, तुमच्या हातामध्ये एक NC आणि एक निवेदन आहे, अतिरिक्त आयुक्तला तुम्ही भेटून आले, हो त्याच्याबद्दल? नमस्कार, मी एकनाथ निकम, पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्टर। गेली 20 ते 22 वर्षापासून अत्यावश्यक सेवा असलेल्या पाणी पुरवठ्यामध्ये आम्ही कामं करतो। गेली 6 ते 8 महिन्यापासून आम्हाला एवढा त्रास आहे की काही आम्हाला जे उपअभियंता आहे श्री महेश चौधरी, हा, ते कालचीच गोष्ट आहे। आमचा एक गोपनीय अहवाल होता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे आलेला, त्याची पुष्टी पडताळणी करण्यासाठी आलेला होता। हालाकी 1 ते 2च दिवसामध्ये तो देण्याचा असतो, पण सादर करायचा असतो, पण 15 दिवस त्यांनी दाबून ठेवला। आणि काल विचारणा करण्यासाठी गेलो असता त्यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर डायरेक्ट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। याच्या आधीचा त्यांचा तुमचा संपर्क कसा आहे? याच्या अगोदर मॅडम जेव्हापासून ते उपअभियंता या पदाचा स्वीकार त्यांनी तिथं पदभार घेतलेला आहे, जवळपास 2.5 वर्षापासून। आम्ही 22 वर्षापासून काम करतो। तेव्हापासून त्यांचं मनमानी, मी असंच करेल तसंच करेल, तुम्ही असंच करायला पाहिजे, सगळं त्यांच्या मनासारखं झालं पाहिजे। हो, पोलीस स्टेशनला गेलो मॅडम। काल जेव्हा त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली त्यावेळेस काल आम्ही त्यांच्या विरोधात NCR देऊन आलेलो आहे। हो, आम्ही रणजित पाटील साहेबाला, जे अतिरिक्त आयुक्त आहे, त्यांना भेटलो, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता यांना भेटून त्यांना पण आम्ही त्यांच्याबद्दल तक्रार दिलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या जे मर्जीतले आहे काही गुत्तेदार, त्यांच्याशी संगनमत करून त्यांचा जो कारभार चाललेला आहे, आम्ही त्या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न केला अगोदर। तर विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते हे नाही झालं, मग नंतर त्यांनी, आम्ही ज्याला विरोध केला तर त्यांनी मग नंतर आमच्यावर ब्लेम चालू केला। आयुक्त सरांना नाही भेटलो, आयुक्त सरांना भेटायचंय आता। हो, अशी अपेक्षा आहे की आयुक्त साहेब आमच्या मागण्या ऐकून घेतील आणि काय ते योग्य तो निर्णय घेतील। आमची मागणी आहे की जे अधिकारी आहे, जे मनमानी करतात, जे आर्थिक भ्रष्टाचार करतात त्यांच्या विरुद्ध आयुक्त साहेबांनी कडक कारवाई करावी। हो, दिलेलं आहे मॅडम। त्याला जवळपास 1 महिना झाला असेल मॅडम। त्याच्यावर काही कार्यवाही झाली? माझं नाव एकनाथ निकम, पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्टर, महानगरपालिका।